नमस्कार सर्वांना, मी शिवनंदा गावडे। आज एक नवीन कविता तुम्हा सर्वांना ऐकवणार आहे। कवितेचं नाव आहे माझं आजोळ। मला परत जायचं आजोळ्याला, परत त्या गोड आठवणीत जगायचं। मला परत जायचं त्या आजोळ्याला, परत त्या गोड आठवणीत जगायचे। मला हरवलेलं मामाचं गाव परत मिळवायचे। मला हरवलेलं मामाचं गाव परत मिळवायचे। आजीच्या हातचा लाडू नाही खाता आला तरी काही हरकत नाही, आता मला आजीलाच लाडू भरवायचा। सर्वांना घेऊन सोबत पुन्हा त्या अंगणात झोपायचे। सर्वांना घेऊन सोबत पुन्हा त्या अंगणात झोपायचे। अट एकच ठेवायची सर्वांना, सर्वांनी आपापल्या मोबाईलला घरामध्येच कोंडायचं। अट एकच ठेवायची सर्वांना, सर्वांनी आपापल्या मोबाईलला घरामध्येच कोंडायचे। गप्पा मारायच्या भरभरून, चांदण्याही ऐकतील कान देऊन। गप्पा मारायच्या भरभरून, चांदण्याही ऐकतील कान देऊन। मग आजोबांना गोष्ट सांगा म्हणायचं। मग आजोबांना गोष्ट सांगा म्हणायचं। आजोबांची गोष्ट वयोमानाने सांगताना चुकेलही, आजोबांची गोष्ट वयोमानाने सांगताना चुकेलही, पण आपण मध्येच त्यांना नाही टोकायचं। पण त्यांना मध्येच नाही टोकायचं। आणि हो, आजोबा गोष्ट सांगत असताना मध्ये मध्ये मात्र हं करायचं। आणि हो, आजोबा गोष्ट सांगत असताना मध्ये मध्ये हं मात्र करायचं। जो हं करणार नाही तो झोपी गेला असं समजायचं। जो हं करणार नाही तो झोपी गेला असं समजायचं। गप्पा गोष्टी झाल्यावर आजोबा म्हणतील झोपा आता, सकाळी लवकर उठायचं। गप्पा गोष्टी झाल्यावर आजोबा म्हणतील झोपा आता, सकाळी लवकर उठायचं। मग काय, आजीची मायेची गुदडी घेऊन चांदण्याच्या मंद प्रकाशात झोपायचं। मग काय, आजीची मायेची गुदडी घेऊन चांदण्याच्या मंद प्रकाशात झोपायचं। सकाळ झाल्यावर मोबाईलच्या अलारामने नाही तर कोंबड्याच्या बागेने जागायचं। सकाळ झाल्यावर मोबाईलच्या अलारामने नाही तर कोंबड्याच्या बागेने जागायचं। जीवनात कितीही मोठे झालो तरी प्रत्येक नातं जपायचं। जीवनात कितीही मोठं झालो तरी प्रत्येक नातं हे जपायचं। धन्यवाद।